चल ना घरी. नाही ऑलरेडी उशीर झालाय. एक काम करू ना, नंतर कधीतरी पवनशी मस्त गप्पा मारायला येतो ना. काय रे? नंतर येतो म्हणालोय ना. ओके चल बाय, मी उद्या फोन करते. ओके. हे एक मिनिट, झोपेत अमेरिकेला जायची स्वप्न बघू नको, नाही तर विमानातून पडशील म्हणून सांगितलं. इनफ सनी. ओके चल बाय बाय. गोखल्यांचं जावई बरा दिसता. त्या रुपानी बरोबरच्या लिव्ह लायसन्स अग्रीमेंट असेल ते घेऊन या, आणि तो एजंट कुठे आहे ते शोधून काढा. काय चाललंय काय तुमचं? रात्रभर जागत राहणार आहात का? अगं झोपच येत नाहीये, काय करू. तू झोप झोप. तू जागत राहून प्रॉब्लेम सुटणार आहेत का? हो ग, पण मनात नाही नाही ते विचार येत आहेत. हे बँकेतल्या लोकांना कळलं तर, सोसायटीतले लोक, नातेवाईक, सईची सासरची मंडळी, या सगळ्यांना कळलं तर. तुम्ही काहीही केलेलं नाहीये. अगं हो, पण हे या लोकांना कसं पटवून देणार. माझं नाव एका स्कॅन्डल मध्ये गुंतलंय हे तर खरंय. आपण निर्दोष आहोत हेही खरंय. मग झालं तर उगाच लोकांचा विचार करून जीवाला कशाला त्रास करून घेता. अगं पण झोपा आता. सुमन, तू तुझ्या अरुण मामाशी लवकरात लवकर बोल. हो, मलाही काळजी आहेच ना. शांतपणे झोपा आता. गजानना, ओ गुरखा, कौन है क्या? अरे तुम ड्यूटी करता कि सोता है? नहीं बाबा जी, सॉरी, माफी चाहता हूँ. क्या वो हमारा जो रिलीवर है ना, वो आया नहीं आज, तो उसके लिए हम रात से ड्यूटी कर रहे हैं. हमको मालूम नहीं. पगार लेता है ना तुम? पगार हे बघा, हे काय चाललंय बघा, काय चाललंय साहब. सॉरी बोला ना हमने. सॉरी बोलेगा तो क्या काम भागता है क्या? अरे सोसाइटी में कोई चोर घुसेगा तो? अरे कैसा घुसेगा, हम बैठा रहता ना यहाँ पर. अरे जबाबदार कोण? गोखले, आता तुम्हीच बघा, तुम्हीच सांगा, हल्लीचे दिवस किती वाईट आहेत. अहो जग किती बदललंय, आणि तुम स्वतः कमाल आहे तुझी. सॉरी 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 क्या सॉरी. गोखले, आता पेडणेकर म्हणतात ना, ते मला आता पटायला लागले. याच्या पुढे तुम्हीच सेक्रेटरी व्हायचं. नाही नाही, बघू नाही, त्या कुलकर्णीला काढलाच पाहिजे. तुम्हीच सेक्रेटरी व्हायचं. अच्छा साहेब बघा, नक्की कुलकर्णी म्हणजे एक नंबरचा महामूर्ख आहे. गोखलेबाई, ही बातमी वाचलीत का? कसली? अहो, स्टॅम्प पेपर स्कॅन्डल मध्ये काही बँक कर्मचाऱ्यांचा हात आहे म्हणे. तुमच्या मिस्टरांच्या बँकेचं नाव आहे. हल्ली काही खरं नाही. कसले कसले घोटाळे चाललेत या देशात. म्हणजे गोखलेंच्या मिस्टरांचं नाव आहे की काय त्यात? छे छे, खूप मोठी बँकेची. दुसरं कोणीतरी असेल त्या घोटाळ्यात सहभागी. नाहीतर काय बाई, गोखलेबाईंच्या मिस्टरांना ओळखता ना तुम्ही? किती सरळ आणि साधे आहेत. अहो, त्यांचा कसा हात असेल याच्यात? अहो सप्रेबाई, कधी कधी ना करतात भलतीच माणसं आणि अडकतात भलतीच माणसं. यांची ओळख परेड घ्या शिंदे. यस सर. एकेकाला 4-4 नावं असतात.
त्यांच्या आईबापाने ठेवलेलं खरं नाव शोधून काढा. आणि हा, त्या गोखलेला बोलवलंय, त्याला बघू दे या चौघांना. कदाचित यांच्यातलाच एखादा तो एजंट असावा. साहेब तुम्ही मला बोलवलं? अरे अरे अरे, 4 संशय सापडले होते. हो, त्यांची ओळख परेड घ्यायची होती. हा. आम्हाला वाटलं त्यातलाच एखादा एजंट असायचा. चला ना, मी ओळखतो. नाही, त्यांची खरी ओळख पटली. हो, मग आता? तुम्हाला मी 2 दिवसांनी बोलवलंय ना. हं. सगळे पेपर्स घेऊन या. साहेब मी आता बँकेतलं काम अर्धवट टाकून आलोय हो. आता परत 2 दिवसांनी यायचं म्हणजे यावं लागेल. साहेब हे प्रकरण मिटवता नाही का येणार? या प्रकरणाचं गांभीर्य तुम्हाला अजूनही कळलेलं दिसत नाहीये गोखले. नाही कळेल. या आता. गोखले साहेब. भोसले साहेबांनी मला पुन्हा बोलवलंय का? नाही चला. नाही, अहो माझंच तुमच्याकडे काम आहे. काय बोला गोखले ना. साहेब, तुम्हाला सांगतो मी 30 वर्ष डिपार्टमेंटला काढली. कोण गुन्हेगार कोण सज्जन हे आपल्याला बरोबर कळतं बरं का. हो ना, मग मी तुमच्यासारखं सज्जन माणसाचं हे काम नाही हो. अगदी खरंय बघा. 1 मिनिट. हो, माझ्या घरचा फोन नंबर आहे. काय लागलं तर मला फोन करा, मी तुम्हाला मदत करेन. घ्या घ्या. जपून ठेवा. हो. आणि करा, मला फोन करा. या. इन्स्पेक्टर भोसल्यांकडे केस आहे. भोसले पाणी घेतेस का तू? नको, बोल. यांना सारखं पोलीस स्टेशनला बोलवून नको नको ते पेपर्स मागतात. खरं का? हे फार घाबरून गेलेत रे अरुण मामा. त्याचं काय नसतं ग. हे ते भीत्या पाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ना, त्यातला प्रकार आहे. त्यात तुझा नवरा घाबरट. काळजी घे, नाही तर उगीच ब्लड प्रेशर वगैरे वाढायचं. अरे ब्लड प्रेशरचं काय घेऊन बसलायस रे तू? मग त्या दिवसापासून 1 दिवस सुद्धा शांतपणे झोपले नाहीयेत ते. झोप? अरे जीव जायची पाळी आली यांची. त्याचं काही नसतं का ते. थोडा वेळ लागेल, मी बोलतो साहेबांशी. चहा घेतेस का तू? नको, बोल. ए मामा, खरंच सांग, तसं काही घाबरण्यासारखं नाहीये ना? तुझ्या नवऱ्यानं काही केलेलं नाही ना? ही फॅक्ट आहे ना? थोडा मनस्ताप सहन करावा लागेल, सुटेल तो. हे सगळं कसं काय सहन करणारे देव जाणे. सहन करावं लागणार, दुसरा काही मार्ग आहे का? मामा स्पष्टपणे सांग, आता काय? हे क्राईम वाले पैशासाठी तर ची 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 ची. हे, पैशासाठी त्यांच्याकडे मोठी मोठी गिरायक असतात. पण अरुण मामा, तू तुझ्या साहेबांशी लवकरात लवकर बोल. आता बोलू का?